नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जत तालुक्यातील शेतकऱ्यांना 9 कोटीची पीक विमा भरपाई। आमदार विक्रमसिंह सावंत। तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ करण्यात येत होती। या संदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला, त्यामुळे तालुक्याला पीक विम्याचे एकूण 9 कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली। आमदार सावंत म्हणाले की हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मध्ये तालुक्यातील 1978 शेतकऱ्यांनी द्राक्ष, आंबा आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या 1185 हेक्टर क्षेत्रातील पिकाचा हवामान आधारित पीक विमा भरला होता। यामध्ये शेतकऱ्यांनी एकूण 1,54,00,000 इतकी रक्कम विमा कंपनीला भरली होती। परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्याने तसेच ऐनवेळी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पाहणी करून प्रशासनास पंचनामा करण्याचे आदेश दिले होते। शासन व विमा कंपनीस अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या। तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। शिवाय तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची मागणी केली होती। त्या मागणीस अनुसरून तालुक्याकरिता एकूण 8,98,05,438 रुपये इतक्या रकमेचा पीक विमा मंजूर झाला आहे। त्यापैकी 2,40,25,000 इतकी रक्कम कृषी विभागास प्राप्त झाली आहे। उर्वरित रक्कम 8 दिवसात मिळणार आहे असेही विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले। सदरची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग होणार असल्याने दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। खरीप पीक विमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला खरीप पिकाचे आम्ही सगळे पीक विमा द्यायला लावला, पण अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातल्या जवळजवळ 1.5 कोटीचा पीक विमा आज या ठिकाणी फळ पीक असेल, खरीप पिकाचा इन्शुरन्स असेल, हा राहिलेला आहे।